नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्मा सर. तर आता ग्राउंडच्या तारखा लवकरच जाहीर होतील. तुमचं ग्राउंड आता चालू होईल. तर मग विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की आम्ही आता लेखीचा अभ्यास कसा करावा का करूच नाही. तर बघा, सध्या तुम्ही ग्राउंड 2 टाइम करता, सकाळ संध्याकाळ. तर त्यामध्ये जर तुमचा स्कोर हा 50 पैकी 45 प्लस येत असेल तर जास्त काही मेहनत करायची गरज नाही. जे तुम्ही रेग्युलर ग्राउंड करता तेवढंच ग्राउंड करा, जास्त त्यामध्ये काही मेहनत घ्यायची गरज नाही. राहिला विषय लेखीचा, तर लेखीचा अभ्यास एकदम जर तुम्ही स्टॉप केला तर तुम्हाला ज्यावेळेस पेपर तारखा डिक्लेअर होतील तो मधला जो काही पिरियड आहे त्यामध्ये अभ्यास कव्हर होणं सोपं नाहीये. त्यामुळं लेखीचा आता कमीत कमी सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असा 4 तास तरी किमान तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आमचं मन लागत नाही, आमचं ग्राउंडकडे जास्त लक्ष आहे, तर आम्ही अभ्यास नक्की कसा करायचा. तर बघा, वाचताना तुम्हाला बोर होतं तर तुम्ही काय करायचे, GK GSचे विषय, समजा कोणता विषय, राज्यघटना विषय, तर त्याचे तुम्ही PYQ सोडवायचे. थिअरी वाचण्यापेक्षा PYQ सोडवा, म्हणजे काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि अभ्यास पण होईल. तर अशा रीतीने आता लेखीचा कमीत कमी 4 तास अभ्यास करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.